सिद्धस्तुतीचा ह्या अधिकाराचा पान नंबर 271 पॉइंट नंबर 514 उपसंहार में सिद्धस्तुति की वचनातीतता का निरूपण। ते सिद्धा परमेष्टिनो न विषया वाचा मतस्तान प्रति प्रायो वच्मीय देव तत्खलु नमस्यालेख्यमालिख्यते तन्नामापि मुदे स्मृतं ततइतो भक्त्याथवा चालितः तेषां स्तोत्रमिदं तथापि कृतवान् भोजनन्दी मुनिः। कृतवाला थांबायला लागत नंभोजनंदी मुनिः असं कर। वचन विषय है नहीं सिद्ध परमेष्टि अशरीरी भगवान अतः गुणों का वर्णन उनका फिर भी उनके नाम मात्र सुमिरन से हो आनंद। अतः भक्ति से पद्मनंदी ने स्तवन रचा हो करवाचा। इस अधिकार को पूर्ण करते हुए आचार्य कहते हैं कि अलौकिक गुण के धारी भगवान सिद्ध परमेष्टि वचन के तो विषय ही नहीं है। कहते इसलिए मैं जो कुछ उनके गुणों का स्तवन अथवा उनके विषय में कुछ वर्णन करना चाहता हूँ वह आकाश में चित्रकारी करने के समान मालूम होता है। अर्थात जिस प्रकार आकाश में चित्रकारी करना कठिन बात है उसी प्रकार सिद्ध परमेष्टि के विषय में भक्तिपूर्वक वर्णन करना अत्यंत कठिन है। तो भी उन सिद्धों का स्मरण किया हुआ नाम भी हर्ष का करने वाला होता है। इस कारण भक्ति से वाचालित होकर इस पद्मनंदी नामक मुनि ने उन सिद्धों की स्तुति की है। भावार्थ सिद्ध परमेष्टि दृष्टि से अगोचर अमूर्तिक पदार्थ है। अतः जब वे दृष्टि से अगोचर है देखने में नहीं आते हैं तो वचन के भी अगोचर है। इसलिए उनकी स्तुति तथा उनके विषय में वर्णन करना भी अत्यंत कठिन है। तो भी मेरी उन सिद्धों के प्रति जो भक्ति है उसने मुझे वाचालित किया है। इसी कारण मैंने उन सिद्धों की स्तुति की है। किती छान सांगितलं। काय सांगितलं? अमूर्तिक पदार्थाची कशी स्तुती करणार नाही। उदाहरण आकाशात चित्र काढल्यासारखं आहे। हां आकाशातलं चित्र कसं काढतंय पॉसिबल आहे का? हां म्हणजे वेडी पण वाटेल का ना चित्र काढतोय कुठं काढताय है ना एखाद्या कागदावर काढलं चालतंय भिंतीवर काढलं चालतंय काढतोय कुठं आकाशामध्ये है ना मग ते चित्र विचित्र होते समजलं ना। हां तशा प्रकारे म्हणून तिथं सांगितलं काय आहे की ते काय मग तसं ही जी स्तुती करतो ती विचित्र होती माझी। का विचित्र होती आहे? कारण ते कशा आहे सांगितलं अलौकिक गुणाचे धारी आहेत। हा शब्द महत्त्वाचा। अमूर्तिक आपण वापरला आहे बरोबर आहे तर चांगलं डोक्यात बसलं आहे परंतु इथं अजून चांगला विशेष शब्द वापरला अलौकिक गुणाचे धारी आहे ना। त्यांच्याकडे जे गुण आहेत ते कसे आहेत अलौकिक लौकिक नाहीत। लौकिक म्हणजे लोकव्यवहारात तुम्ही जे वापरताय तसला काय प्रकारच नाही त्यांच्याकडं। लोकव्यवहारामध्ये जे गुण आहेत ते सगळे इंद्रियजन्य आहेत बरोबर का नाही? पुद्गलजन्य आहेत। लोकव्यवहारातले सगळे गुण कसे आहेत बरोबर का नाही? हां सगळे जेवढे गुण आहेत ते सगळे पुद्गलजन्य आहेत है ना, परंतु ते अलौकिक गुणाचे धारी आहेत। वचन के तो विषय ही नहीं है।
है ना। इसलिए मैं जो उन गुणों का स्तवन अथवा उनके विषय में करना चाहता हूँ वो आकाश में चित्रकारी करने के समान मालूम होता है ना। तो भी तरी सुद्धा काय म्हणाले, उन सिद्धों का स्मरण किया हुआ नाम भी हर्ष का करने वाला है. मागा सांगितलं होतं त्यांचं नाम स्मरण सुद्धा काय आहे, मुक्तीला कारण आहे, आनंदाला कारण आहे, हर्ष का करने वाला है म्हणले का नाही. इस कारण भक्ती से वाचालित होकर, वाचाल समजताय ना, वाचाल म्हणजे स्वतःलाच म्हणले वेड्यासारखं बडबडतोय वाचाळ. काय वाचाळ बोला समोर म्हणतो ना आपण, आता जरा मराठी प्रयोग कमी झाले सगळे है ना. वाचाळ समजताय, वाचाळ म्हणजे हा अर्थहीन प्रयोग, शब्दप्रयोग. पण म्हणाले भक्ती से वाचा, मला माहिती आहे की मी त्यांची स्तुती करण्यामध्ये असमर्थ आहे, परंतु माझी त्यांच्याबद्दल इतकी भक्ती आहे, त्या भक्तिवश होऊन मी काय करतोय सांगितलं, वाचालित होकर. वाचालित समजते, भक्ती नाही म्हणली स्वतःच्या वचनाला. काय म्हणाले, वाचाळ शब्द वापरला. वाचाळ समजते का, फुकटची बडबड. कळलं का नाही. एवढे एवढे सुंदर श्लोक लिहिणारे आचार्य स्वतःला काय वापरते, ती फुकटची बडबड करतोय म्हणले. असं मी नाही, पद्मनंदी आचार्य स्वतःच्या स्तुतीला काय म्हणतायत, वाचाळ म्हणजे काय, वाचाल नाही, वाचाल म्हणू नका. वाचाळ हिंदीमध्ये वाचाळ म्हणतात, ठीक आहे, आपल्या मराठीमध्ये वाचाळ. कळलं का नाही. नाही तर तुम्ही वाचाल वाचणार नाही, वाचाल वाचणार, वाचाल आहे ना. वाचाळ, वाचाळ समजते. मग फुकटची बडबड करतोय, का करतोय, कारण माझी त्यांच्याबद्दल काय आहे, भक्तीच तेवढी आहे. आणि ज्याच्याबद्दल तेवढी भक्ती आहे त्याबद्दल आपण फुकटची बडबड करत असतो का नसतो. काय विचारतोय, ज्या विषयाबद्दल आपल्याला भक्ती आहे त्याबद्दल जरा काय विषय निघाला किती बडबड करत बसतो, करतो की नाही. क्रिकेट आवडतंय, काय जर विषय निघाला मग ते एवढं सांगू शकतंय, किती पाहिजे तेवढ्या वेळा बोलू शकतात. ज्याला गाडी आवडते, गाडीचा विषय निघाला, ते गाडीबद्दल किती काय काय सांगत बसतात है ना. ज्याला पॉलिटिक्स आवडतंय है ना, पॉलिटिक्सचा विषय जरा निघाला की झालं पट्टा सुरू आहे का. मग ते सगळं करतोय की नाही, म्हणजे ज्याच्याबद्दल भक्ती आहे त्याबद्दलचं काय होतंय सांगितलं, फुकटची बडबड वाटत नाही. आता ज्याला त्याचा विषय आवडत नाही त्याला काय वाटतं, झाला पट्टा सुरू, आता बडबड सुरू झाली, आता काय थांबायचं नाव घेत नाही असं. म्हणून इथं आचार्य म्हणाले काय की स्वतःच्या एवढ्या सुंदर स्तुतीला सुद्धा त्यांनी म्हणाले काय की ही माझी सगळी, कारण त्यांना माहिती आहे ना ही स्तुती खरी स्तुती नाही आहे हे त्यांना माहिती आहे, पण तरीसुद्धा माझी भक्तीच तेवढी आहे, काय करणार. म्हणजे तुम्हाला आवडो नाहीतर नाही आवडो, काय माझी सिद्धांबद्दल भक्ती आहे, त्या भक्तीवश मी ही वाचाळपणा करतो आहे, बस. मला तर आवडते, कळते का नाही. असं आचार्य म्हणतात, मला तर आवडतंय, तुम्हाला आवडतंय का नाही बघा. असं इतकं सुंदर शब्द वापरले, कळलं ना. इस प्रकार श्री पद्मनंदी आचार्य विरचित श्री पद्मनंदी पंचविंशतिका नामक ग्रंथ में सिद्ध स्तुति नामक 8वां अधिकार पूर्ण हुआ. आता पुढे कुठला अधिकार आहे, आलोचना. मी सारखं ओरडतोय का नाही, आलोचना करत नाही, पण आलोचना करत नाही त्यामुळं तर सांगितलं दोषांचं निवारण होत नाही. बघा आता आलोचना काय काय कशी कशी आहे ती. 515 पॉइंट. मंगलाचरण में प्रभु के नाम स्मरण एवं ध्यान की प्रेरणा. यद्यानन्दनिधिं भवन्तममलं तत्त्वं मनोगाहते त्वन्नाम स्मृतिलक्षणो यदि
मन्त्रोऽस्त्यनन्तप्रभ यानं च त्रितयात्मके यदि भवेत् मार्गे भवद्दर्शिते को लोकेऽत्र सतामभीष्टविषये विघ्नो जिनेश प्रभो निर्मल आनंद धाम आप में यदि मन अवगाहन करता तेज अनंत स्वरूप आपका नाम मंत्र है जो रहता यदि आपके रत्नत्रयमय मोक्ष मार्ग में गमन अहो उस सज्जन को ईश प्राप्ति में जग में क्या हो विघ्न प्रभो. किती छान सांगितलंय. म्हणून मी म्हणालो का नाही पूजा करा कधी वेळ मिळाला का नाही की असं एक एक अधिकाराचे नुसते वीर छंद म्हणा हिंदीतले काय ना एवढं भारी आहे ना असं जरा सवय लावा पुढं. हे जिनेश हे प्रभो यदि सज्जनों का मन अंतरंग तथा बहिरंग मल से रहित होकर तत्व स्वरूप वास्तविक आनंद के निधान आपका अवगाहन करता है, यदि उनके मन में आपका नाम स्मरण अनंत प्रभा का धारी महामंत्र मौजूद है तथा यदि आपसे प्रकट किए हुए सम्यक दर्शन सम्यक ज्ञान रूपी मोक्ष मार्ग में उनका गमन है तो उन सज्जनों को अभीष्ट की प्राप्ति में किसी प्रकार का विघ्न नहीं आ सकता. भावार्थ यदि सज्जनों के मन में आपका ध्यान तथा नामस्मरण रूप महामंत्र मौजूद है तथा यदि वे मोक्ष मार्ग में गमन करने वाले हैं तो उनको अभिलषित मार्ग की प्राप्ति में किसी प्रकार का विघ्न नहीं आ सकता. काय सांगितलं सांगा या श्लोकात. आता खाली काय बघायचं. वाचलंय की नाही एवढं वेळ पुस्तक आहे ना तुमच्या पुढं. वाईट सवय लागली अक्षरशः कारण आपण नीट वाचतच नाही आहे स्वतःला. आता आलोचना अधिकारामध्ये पहिली आलोचना ही करा की काय ग्रंथाचा स्वाध्याय करतोय आत्ताच वाचलेला आहे काय सांगितलं विचारा परत खाली का बघायला लागतंय. आत्ताच वाचल्यानंतर तो वाचून काढलं होतं तोपर्यंत. विषय अवघड असा तर ठीक आहे माणूस परत एकदा वाचतं काय काय. विषय एवढा सोपा आहे का नाही. काय सांगितलं सांगा आता. जर अंतरंगामध्ये प्रभूचं नामस्मरण असेल हां मोक्ष मार्गामध्ये सम्यदर्शन सम्यचारित रूपी अंतरंगामध्ये धारण केलं असेल तर त्याला अभिष्ट म्हणजे मार्गाची किंवा म्हणजे बरोबर. अभिष्ट ते त्याचं स्थान आहे ते प्राप्ती होणारच. हां त्याला जे इच्छित आहे ते त्याला मिळणारच आहे ना. त्यामध्ये कोणतंही विघ्न येणार नाही आहे ना. म्हणजे संसारातले सुद्धा तुमचे कार्य सफल होणार म्हणून सांगितलं. मोक्षातले तर होणारच होणार संसारातले पण कार्य सफल होणार. हृदयामध्ये कोण ठेवायला सांगितलं प्रभूचं नामस्मरण. बस है ना. चांगल्या कार्याची सुरुवात काय करते ती मंगलाचरण आहे ना. देवाचं नामस्मरण आहे ना. मग त्यात कुठले संकट येणार नाही एवढा विश्वास ठेवा म्हणाले. आणि प्रत्मानुगामध्ये गोष्टीच आहेत. मग आता म्हणून असं कसं संकट येत नाही तरी सुद्धा किती लोकांना संकट आलेत का नाही. काय त्या राजाचं नाव अरे कसं काय विसरलो मी. एक राजा होता आणि त्या राजाला ती गोष्ट बनवली आहे पण मी आहे ना आणि टाकलेली पण आहे ना. ते राजा शिकार करायला चालला होता कळतंय का. काय राजाचं नावच विसरून गेलो मी आहे ना. बरं बघून सांगतो आता काय. तर तो राजा शिकार करायला चालला होता आणि शिकार करायला जात असताना आहे ना दाखवले असते पण वेळ जाईल ना तर इथं हा यूट्यूब लगेच पण आपलंच परत तेवढं 4-5 मिनटं झाली तेवढ्यात का दाखवू दे का सांगू दे काय करू दे सांगतो. हां बरं ते 2 मिनटात होईल ना
दाखवायचं मग ते सगळं मोठं वेळ जाईल. तर मग ती राजा जो होता तो शिकार करायला चालला होता. शिकार करत असताना ते शिकार म्हणजे पळालं पुढं. मग ते पळताना ते गुफेत गेले काय म्हणून बघायला गेला राजा, बरं का. आणि तो राजा बघायला गेला तर मुनिराज दिसले. मुनिराजांनी त्याला काय केलं, उपदेश केला, कळालं का नाही. आणि उपदेश इतका सुंदर झाला, त्याला आवडला. मग त्याने तिथं नियम वगैरे घेतला की मी आता हे काय करणार नाही वगैरे. मग त्यांनी विचारलं काय आहे की तुम्ही एवढं छान सांगत आहात काय, तुमच्यासारखे अजून ह्या पृथ्वी तलावर कोण आहेत का, त्या मुनिराजांना विचारलं, कळलं का नाही. म्हणजे मी त्यांच्याकडे पण जातो किंवा तुमच्यापेक्षा कोण उत्कृष्ट. मग त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे काय आहे, वासुपूज्य भगवान त्यांचं इथंच काय आहे, समोशरण आहे. कळलं का. मी सगळं विसरलं आहे ते नावं, मुनिराजांचं सगळं नाव विसरलं. राजाचं तर नाव कसं काय तोंडात होतं विसरलं. तर मग तो म्हणाला की वासुपूज्य भगवान आहे तिकडं आणि तिकडं असं. मग तो जात असताना, कळलं का, तो इतक्या भक्तीनं चालला होता की तिथं जात असताना, आता ते महत्त्वाचं आहे काय, इतकी संकट आली त्याच्या प्रवासामध्ये, कळलं. राजा होता, कळालं का. आणि ते आय थिंक देवच माहिती परीक्षा घेत होते का काय, पण संकट आली, मला काय आठवण आहे एक्झॅक्ट ते, पण त्याच्यावर खूप संकट आली आहे ना. पण इतकी म्हणजे तो जाणं शक्य नव्हतं. त्याचे जे हे होते ना, कोण होते बरं, त्याच्याबरोबरचे जे सैनिक वगैरे होते ना, ते सारखं म्हणत होते पुढं रस्ताच नाही आहे, पुढं जाणं शक्य नाही आहे, कळलं का. पण तरीसुद्धा तो म्हणायचा नाही, कसंही करायचं पण जायचंच आहे ना. मग तो म्हणला नमः श्री वासुपूज्याय, कळलं का नाही, असं देवाचं नाव घेऊन पुढं गेला. म्हणजे इतकी तुम्ही जर ती आता गोष्ट बघितली कळेल तुम्हाला. म्हणजे सगळं दगडच आहेत, पुढं पाणी, रस्ताच नाही आहे, चिखल, म्हणजे इतकं की शक्य नाही, आता काय वाटच नाही. परंतु काय नाही, जायचं म्हणजे जायचं, प्राण गेले तरी बेहतर, जायचं म्हणजे जायचंच. आणि ती सगळी भक्ती बघून मग देवाने काय तर त्याला काय केलं असं मार्ग वगैरे ते केला. आणि मग तो पोचला कोणाकडे, समोशरणामध्ये. मग वासुपूज्य भगवंताचं दर्शन घेतलं, मग त्याला वैराग्य आलं वगैरे. मग ती पुढची गोष्ट तर आहेच आहे. कशासाठी सांगायला लागलो आहे, कितीही, कारण त्या गोष्टीचं नाव झालं आहे ना की कितीही संकट आले तर सुद्धा मंदिरात जायचं सोडलं नाही, त्यावर ते घटवलं होतं, कळालं का नाही. आपण काय करतोय, एवढं विघ्न आलं नाही तर नाही बाबा काय अडचण येत, जाऊ दे, आज मंदिराला सुट्टी. मंदिराला तर या चाल, कारण आता मंदिर घरं जरा थोडीशी जवळ झालेली आहेत. परंतु दुसरं कुठं जायचं म्हणलं तर अकलूजला जायचं आहे, आहे का नाही. आणि मग आली काही तर अडचण, जाऊ द्या सुट्टी, आहे का नाही. म्हणजे अभिप्राय जरा कुठं आपल्याला थोडी विघ्न नाही आले तर काय करतोय, त्याचा तिथं पुरुषार्थ करत नाही, मला जायचं आहे म्हणजे जायचंच, आहे ना. मग तेव्हा तो मला नमः श्री वासुपूज्याय, म्हणजे जे काय म्हणतात, घेतलं देवाचं नाव, चला काय होईल ते होऊ द्या, मारा उडी. समजते काय म्हणतोय ते. परंतु मग विघ्न राहत नाहीत, कळलं का नाही. आपण सांगितलंय की कितीतरी वेळा घटवतोय काय, हिरकणी, हां, विघ्न वाटते का, काय विचारतोय, हिरकणीला जायचंय म्हणलं तर जायचंच, आहे ना. म्हणून म्हणलं की ठाम निश्चय, जिद्दच पाहिजे त्यासाठी. जिद्द असाल तर सिद्ध होणार, सांगितलं का नाही. जाणायचंय म्हणजे जाणायचंय, करायचंय म्हणजे करायचंय, नाही करायचं म्हणल्यावर मग सारखे विघ्नच असतात, असतात का नाही. ज्याने ठाम केलेला आहे ना, तो जातोच, हां. म्हणून त्यासाठी सांगितलं होतं काय की विघ्न वाटत नाहीत. आणि आली संकट, किती संकट येणार आहेत, कुणाला संकट आले नाही सांगा बरं. आपल्याला काय वाटतं, आपल्यालाच लय संकट येतात. जर प्रथमयुगातल्या गोष्टी बघितल्या, जर इतिहासातल्या गोष्टी बघितल्या, तर मग वाटेल आपल्याला काहीच संकट नाही.
स्वाध्याय करायचं आहे, संकट येत आहेत, आहे ना. एवढी संकट आली तर आपल्याला काय वाटतंय, काय माझ्या मागं खूप अंतरायक्रम आहे बरं का, लगेच ढकललं कुणावर. पण त्या पंडित टोरमलजींनी काय ढकललं नाही का कर्मावर, ना कर्मावर ढकललं ना ते नो कर्मावर ढकललं. चिडले नाहीत कुणावर ते, कळते का. स्वाध्यायच करत होते का नाही. आता तुम्हाला काय त्रास देत होते सांगा, कुठल्या वस्तूला काय कुठल्या जीवाला त्रास देत होते का. स्वाध्याय करणं, ग्रंथ लिहिणं एवढंच काम चालू होतं का नाही त्यांचं. पण कुणाला नावं ठेवली, राजाला नावं ठेवली का, त्या राजाचं कान भरवणाऱ्या मंत्र्यांना नावं ठेवली, कळलं का. का त्या हत्तीला नाव ठेवलं, ते हत्ती पाय उचलायला तयार नव्हता, आहे का नाही. मग म्हणाले अरे गजराज अजून अजून किती सहन करणार, तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. असा मृत्यू स्वीकारलाय, कळतंय का. आपल्याला स्वाध्याय करायला इथं इतकी अनुकूलता आहे ना. समजते ना काय म्हणतो ते. विघ्न हे विघ्न वाटत नाहीत त्या लोकांना. जिन धर्माचा प्रचार करण्यासाठी अकलंक निकलंक गेले कुठं. हां, का त्यांच्याकडे का गेलं. तुम्हाला गोष्ट माहिती, मी गोष्ट नाही सांगत, माहीत नसेल तर तुम्ही बघून घ्या. आहेत आता निघालेत आजकाल ते. का गेले असं विचारतो तुम्हाला. तिथं संस्कृत शिकायला. हां, त्यांचं प्रचलन खूप होतं आणि ते शिकू देत नव्हते. प्रचलित असू द्या, परंतु त्यांचं खंडन करण्यासाठी त्यांचं काय पाहिजे, अध्ययन पाहिजे का नाही. हा ना. मग शिकू देत नव्हते ना, तर कशाला नाम लपून काय म्हणतो. समजा कळालं का नाही, आम्हाला तुमचं खंडन करायचं आहे, पण ॲज अ जैन म्हणून तुम्ही आम्हाला शिकवायला तयार आहे का. तर ते शिकू देत नव्हते, एवढं त्यांची सुरक्षा. हां, त्यांचं मत शिकायला गेले होते, पण ते सुद्धा ॲज अ तुम्ही हे म्हणूनच शिकलं पाहिजे, ॲज अ जैन म्हणून नाही शिकू शकत. हे चुकीचं होतं ना. का काय घाबरता कशासाठी. काय म्हणतोय कळलं का नाही. म्हणून तर लपवायचं काय, ते नाव का लपवलं स्वतःचं, काय विचारतोय समजलं का ना. हां, काय म्हणतोय. काय म्हणजे तिथं ते. आणि मग तेव्हा त्यांना बाकी संस्कृत काय सगळं ज्ञान होतं. एक पार्टी होती तर काय लावलं बाकीचं, आहे ना. परंतु नाही, तुम्ही जैन आहात त्यामुळे तुम्हाला हे शिक्षण मिळणार नाही. पण आपल्याला अशी आपली नाही आहे ना. जैनॉलॉजी आपली अशी आहे काय, तुम्ही अन्यमती आहात काय, त्यामुळे तुम्ही नाही वाचायचं, तुम्ही नाही शिकायचं, असं काय आहे काय. वाचा. प्रॉब्लेम घाबरतात ती लोक ज्यांना वाटतं काय की मला प्रश्न नाही विचारायचे. समजलं का नाही. पण जे कसे आहेत, कुठलाही प्रश्न विचारा, आमच्याकडे उत्तर आहे. मग त्यामुळं काय घाबरायचा विषय येत नाही. काय मग त्यामुळं ते नाही, स्पेशली जैनाने नाही शिकायचं. त्यांना माहीत होतं, त्यांनी शिकले की काय होणार. आणि त्यांनी मग त्यानंतर मग अशा प्रकारे अकलंक स्वामी, समंतभद्र स्वामी हे जे सगळे होऊन गेले की नाही न्यायाचार्य, ह्यांनी जे कार्य केलं आहे ना ते तुम्ही कल्पना करू शकणार नाही. कल्पना करू शकणार नाही. कळते का. तुम्हाला वाटते हां 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 आहे ना. आज जे म्हणायला मिळते ना आपल्याला जैन धर्म की जय, कळलं ना, ते ह्यांचे उपकार आहेत सगळ्यांचे.
त्याच्या पाठीमागं ह्यांचे एवढे सॅक्रिफायसेस आहेत, ते दिसून येत नाहीत ना आपल्याला. लक्षात येते का काय घटना घडल्या आहेत त्या. मग त्यांना हे विघ्न नाही वाटले. काय सांगायला लावलं सगळं आपलं चाललंय काय प्रकरण अशा प्रकारे. म्हणून तिथं ते भजन आहे. कुठलं भजन आहे सांगा बरं. हे विघ्न वाटत नाही त्यासाठी कुठलं तर भजन सांगा. म्हणजे माझ्या डोक्यात आहे ते सांगतो, पण तुमच्याकडे अजून असं तर ते पण चांगलं होतंय ना. भजन कुठलं आठवत आहे का ह्याच्याविषयी. संकट वाटत नाही. हां ठीक आहे बरोबर. देह जाए तो भले जिन धर्म रहना चाहिए. ठीक आहे. अजून कुठलं भजन आहे. हां बरोबर आहे. घाबरू नका. विघ्न नाही. हां सांगू का सांगते. मोक्ष के प्रेमी हमने कर्मों से लड़ते देखे, मखमल पर सोने वाले भूमि पर. हाँ कळलं का. हाँ सरसों का दाना जिनके बिस्तर पर चुभता था, है ना. असं ते भजन आहे ना. जावा ऐका आता घरी जाऊन थोडंसं. काय भजनं लावत नाहीत म्हणत नाहीत काय नाही. म्हणलं ना एकेकाळी असं होतं की भजनं नव्हती. आता एवढी भजनं आहेत की रोज तुम्ही रोज एक भजन ऐकायचं म्हणजे तर रोज नवीन एक भजन ऐकचाल. नवीन बरं का, जुनी नाही. एवढी भजनं आहेत कळलं का. पण आपण लावत नाही म्हणत नाही काय नाही. आपल्या ज्ञानामध्ये नुसतं हे झालेलं आहे. लावताय का सांगितलं होतं का नाही. मंदिरात आल्यानंतर भजनं म्हणताय का संध्याकाळी म्हणताय का. म्हणणारे हात वर करा बर. म्हणजे बाकीच्यांना कळू दे जे करत नाही त्यांना. संध्याकाळी आल्यानंतर भजनं म्हणलं तर सवय लावा चांगली. लय आपण हे झाले. आणि सोपी भजनं असतात ना. हिंदी संस्कृत प्राकृत अजून ठीक आहे, त्याचा अर्थ कळत नाही आपल्याला, डोक्यात राहत नाही, म्हणता येत नाही. हिंदी भजनं म्हणायला तुम्हाला काय त्रास आहे. हां इंग्लिशचा अजून पिढी आली नाही आहे. त्याची बी तयारी करतात लोक. काय काळजी करू नका. आहे तिथं आपल्याकडे तयार झाली सगळी आहे ना. तर सांगायचा अभिप्राय मग ते करायला पाहिजे है ना. मोक्ष के प्रेमी हमने कर्मों से लढते देखे. ताकद येते कस काय त्यांच्यामध्ये एवढं. नमः श्री वासुपूज्याय नाही घाबरत है ना. मी लिंक टाकतो तेवढी गोष्ट बघा आणि तुम्हीच नाव सांगा त्याचं नाव काय आहे ते आहे ना. काय म्हणजे थोडंसं ठीक आहे. सांगायचा अभिप्राय की काय ते मी कसले लोक होऊन गेलेत. घाबरत नाही तो. म्हणजे आपण संसारामध्ये घाबरतो का. किती संकट आलं तरी घाबरतो का सांगा. आता तुम्ही कुठं फसलेला आहात. नेमकं कुठं गेला आणि काहीतरी नैसर्गिक आपत्ती आली, कुठं अडकला केला तरी त्यातनं मार्ग काढतो का सोडून देतो. पण इथं काय करतो बघा की तुम्ही कुठल्याही असो. एक किरकोळ फक्त तुम्हाला काहीतरी हे पाहिजे बघा. कारण पाहिजे किरकोळ. आता मला मंदिरात जायचंय, भजन म्हणायचंय, स्वाध्याय करायचंय, कुठलं पण बघा. मी असं म्हणत नाही. तुम्ही आता एखादा हे बघा आता ठरवलंय काय मला हे भजन पाठ करायचंय. ठरवलं का नाही पाठ होईना. कारणं खूप असतात का तर समोर संकट ऑलवेज असतं. परंतु आपल्यालाच त्याला ठरवावं लागतं की नाही मी त्याला जुमानणार नाही. ह्याला म्हणतात कर्मों से लढते देखे.
कळलं का नाही? आणि ही सवय ज्या जीवाला धारण झाली ना, त्याला शेवटी संलेखनेला काय त्रास होणार? तो कर्माशी आरामात आरामात लढू शकणार, आनंदात लढू शकणार है ना. परंतु त्यासाठी काय आवश्यक आहे? काय आवश्यक आहे? हां, एवढं इतकं त्या देवाप्रती इतकं विश्वास पाहिजे की मी बराच होणार, काय होत नाही. काय नाही होत, भले काय झाले, मी म्हणलं ना काही होत म्हणजे इतकं म्हणजे काय माझं वाईट होणार नाही, माझं अनिष्ट काहीही होणार नाही. आणि त्यामुळं सांगितलं मग अभिष्टाची प्राप्ती होते. म्हणून तिथं सांगता राहिलं की ज्यांनी हे केलेलं आहे आणि त्या आचार्यांनी लिहिलेलं आपल्याला ग्रंथांची नावं माहीत नाहीत. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला होता, असे कुठले ग्रंथ आहेत ज्यांचं अजून हिंदी ट्रान्सलेशन झालेलं नाही? हुडकून काढू शकला नाही आपण अजून. माहिती आहे का? अकलंक आचार्यांनी लिहिलेल्या ग्रंथांची नावं सांगा. अष्टशती. अजून अकलंक स्तोत्र. बर, अजून त्यांनी नाही लिहिलं. पण ते उत्तर आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर ते आहे, पण त्यांनी नाही लिहिलं. बरोबर. तत्वार्थ वार्तिक, राजवार्तिक है ना. अजून आहे, जावा बघा, आता मी नाही सांगत है ना. कळलं का? तर ते सगळं राहिलंय ना, कळतंय का नाही? तर मग आता तेवढं प्रयत्न करा की थोडासा तरी, आहे का? कोण नाही केलं तर आपले आहेत बाबा, डॉक्टर काढतात हुडकून. तर सांगायचा अभिप्राय, सांगायचा उद्देश आहे ना, थोडंसं माहीत, ग्रंथाचं नाव सुद्धा माहीत नाही, प्राण दिले त्यांच्या भावानं, आपण वाचायचं तर अजून लांबची गोष्ट आहे. काय नाही, ते विद्यानंद आचार्य, त्यांच्या पण गोष्टी आहेत, त्यांच्या पण गोष्टी बघितल्यात ना तुम्ही. विद्यानंद आचार्याची गोष्ट कशी आचार्य झाले बघून घ्या, चांगलं आहे. खूप काय 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 आहे, असू द्या. तर सांगायचा अभिप्राय, सांगायचा उद्देश आहे ना, असा आहे. म्हणून संस्कृतचं ट्रान्सलेशन न्याय विनिश्चय त्याचं विवरण पण आहे, सिद्धी विनिश्चय त्याचं विवरण आहे. असे अनेक न्याय ग्रंथ आहेत ज्यांचं काय झालेलं नाही अजून, हिंदी ट्रान्सलेशन नाही. प्रभाचंद्र आचार्य होऊन गेलेले आहेत, त्यांनी सुद्धा समयसार, प्रवचनसार आदी ग्रंथांवर सुद्धा काय केलेलं आहे, संस्कृत टीका लिहिली. लेटेस्ट झालेत, जास्त खूप जुने नाही आहेत, पण त्याचं पण झालेलं नाही आहे, त्याचं काम चालू आहे. मी नाही, दुसरे करतायत. समयसारवर जे आहेत ना प्रभाचंद्राचार्यांची टीका, हे सगळं काय होत जाणार, काय होणार, लुप्त होणार का नाही? म्हणून एक सहज प्रश्न आहे, स्वतःला विचारा आहे ना, पंचपरमागमाचं अध्ययन कोणाकोणाचं झालेलं आहे? हात वर करावर. 5 परमागम अद्योपांत वाचलेले आहेत, स्टार्ट टू एंड. 5 परमागम माहिती आहेत ना कोणते कोणते आचार्यांचे? 5 परमागम कुठले कुठले? समयसार, नियमसार, प्रवचनसार, पंचास्तिकाय आणि अष्टपावड. अष्टपावडमध्ये 8 ग्रंथ येतात बरं का, सांगतो माहीत असं. तेव्हा 8 आणि 4 12, कळलं का नाही? असे 12 ग्रंथ होतात कोणत्या कोणत्या आचार्यांचे, जेवढे अवेलेबल आहेत ते आहे ना. पण त्याला म्हणलं जातं पंच परमागम आहे ना. तर मग असे पंचपरमागम अद्योपांत कुणाकोणाचे वाचून झालेले आहेत? हात वर करा. वाचून म्हणतोय मी, दुसरं काय म्हणतोय? वाचून झाले तर अद्योपांत 5च्या 5 बघा. म्हणून मी काल म्हणलो होतो का नाही, काय म्हणलो होतं, काय नको आहे म्हणून मी काल खवळत होतो तुम्हाला, समजलं का नाही आहे ना. असं कळलं का नाही? आता आलं का लक्षात? एवढा एक साधा प्रश्न, पंचपरमागम आपला अद्योपांत झाला नाही अजून,
दुर्दशा आहे दुर्दशा. असू द्या, चला आता करा. हा चला, गुणस्थानाची नावं